सोडण्यासाठी आणखीन प्रयत्न करणार. ठीक आहे, चेअर्स. स्वतःचा चेहरा यात बघितला असतास ना तर तुला कळलं असतं अहंकाराने भरलेला चेहरा किती कुरूप आणि विकृत दिसतो ते. मीच काय जगातल्या कुठल्याही मुलीने तुझ्याशी लग्न करावं असं नाहीच आहेस तू. मी इथे तुझी माफी मागायला नाही आले, तुला चॅलेंज द्यायला आले. हे काय आहे सगळं विराज? काय झालं एक्झॅक्टली? हे शूज असे जळलेले हे तू जळलेस का? राजसी, मला माझा खरा चेहरा दाखवणारं काहीच आवडत नाही. आज हे शूज आले, उद्या त्या अर्पिताला जाळणार. विराज, कोड्यात बोलू नकोस. मला सांगशील का नेमकं काय झालंय? खरं सांगू का, 6 महिन्यांपूर्वीची अर्पिता असते ना ती झुकली असते तुझ्या समोर, पण ही समीरची अर्पिता आहे. ही तुझ्यासारख्या प्रवृत्तीसमोर कधीच झुकणार नाही. मी लढणार आणि तुला हरवणार सुद्धा. बांगड्यांचा आवाज कानामध्ये साठवून ठेव विराज. हा शंखनाद आहे, आपल्यातली लढाई सुरू झाल्याचा. लढाई माय फूट. समीर आणि अर्पिता यांची हिंमत आहे ना फार वाढायला लागली. तीच हिंमत मला ठेचायची आहे राजसी. त्या अर्पिताचा माज उतरवायचा आहे, तिला माझ्या पायाशी आणायचंय मला. अरे पण कसं विराज? सगळे प्रयत्न करून थकलोय आपण. आणि हे समर्पिता किचन माय फूट म्हणे ओपन होतंय ते परत. सलील तर सांगत होता त्यांचे जे प्रिव्हियस क्लायंट आहेत ना ते पुन्हा त्यांच्याकडे टिफिन लावायला रेडी आहेत. पुन्हा त्यांच्याकडे नवीन इन्क्वायरीज पण यायला सुरुवात झाली. का पुन्हा सुरू होणार आहे त्यांचं? विराज, या समीर आणि अर्पिताकडे पैसा यायला लागला ना की त्यांना ना आपली भीती वाटेन अशी होणार आहे. असं असेल तर हा पैसा त्यांच्या हातात येऊच देणार नाही मी. लढाई करायची आहे ना त्या दोघांना. एक गोष्ट विसरले ते दोघं, लढाईत विध्वंस होतो आणि या लढाईत आता त्या दोघांचा विध्वंस होणार. दादा हे घ्या. अहो नाही नाही नाही, राहू द्या. अहो जादू आहे तुमच्या चहामध्ये. देव तुम्हाला बरकत देईल अशीच. हां, थँक्यू. चला जायचं आता घरी. मी रिक्षा बघतो. अर्पिता मॅडम, मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये आता असंख्य प्रश्न आहेत. 5 लाख रुपये कसे उभे राहणार, बाबांचं घर कसं वाचणार, नचिकेत दादा पुन्हा घरी कधी येणार. आणि खरं सांगायचं तर आत्ता या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडेही नाही आहेत. पण तुम्हाला लाईफचा एक फंडा सांगू. यश मिळायला आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला फक्त एक सुरुवात व्हावी लागते.
आणि एकदा का ती सुरुवात झाली ना, असे चटचट प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात बघा. ती वेळ येईपर्यंत आपण वाट बघूया. हा साहेब बोला ना. चालेल ना. नाही करू आम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. हो जमेल. चालेल साहेब. थँक्यू साहेब. थँक्यू सो मच. काय सुरुवात झाली आहे अर्पिता मॅडम, सुरुवात झाली आहे. काय कोणाचा फोन होता? आपले जुने क्लायंट आहेत ना कर्णिक साहेब, त्यांचा फोन होता. त्यांची ऑर्डर आहे. त्यांच्याकडे वारी येते दरवर्षी, तर वारकऱ्यांसाठी झुणका भाकरी, जवसाची चटणी आणि आंबाडीची भाजी हवी आहे त्यांना. त्याच्यासाठीच फोन आला होता. आपलं समर्पिता किचन नव्याने सुरुवात झाल्यानंतरची पहिली ऑर्डर आहे ही. खरंच थँक्यू देवा. थँक्यू. झाली सुरुवात. विठू माऊलीची कृपा आणि तुमची पॉझिटिव्हिटी असेल ना, आपल्याला मागे वळून बघायची आता गरजच नाही. बरं चला आता लवकर घरी जाऊ, खूप तयारी करायची. मी रिक्षा हो. बघतो. म्हणजे माझा अंदाज चुकीचा नव्हता. निकी आणि सलील भाऊजींमध्ये जे काही आहे ते मैत्रीच्या पलीकडचं आहे. काय समीरची आई, ज्या मुलीने माझा इतका इन्सल्ट केला त्या निकीला तुम्ही पायघड्या घालून समर्पिता किचन मध्ये बोलवलं पुन्हा? कोणाच्या सांगण्यावरून? बोला ना, कोणाच्या सांगण्यावरून? अर्पिताच्या ना? हा समीरची आई, ही अर्पिता तुमच्या बर्बादीचं खरं कारण ठरणार आहे. अगं नाही राजश्री बाळा, अगं तसं खरंच काही नाहीये. अगं मी खूप भांडले माहितीये तुला. मी अख्खा एक दिवस उपोषण केलं. काय उपयोग झाला? भांडलात, काय उपयोग झाला? सांगा, झाला का काही उपयोग? समीरची आई, हे समीर आणि अर्पिता नसताना मी किती काय काय केलं तुमच्यासाठी. हा केवढं केलं मी. विसरलात का तुम्ही सगळं? मला ना तुमची भरभराट करायची होती, पण तुम्हाला काही व्हॅल्यू नाहीये. आता याचे परिणाम भोगायला ना तयार राहा तुम्ही. राजश्री, पण मला एक कळत नाहीये. समीरने ती हॉटेलची नोकरी सोडली होती, मग तो परत त्या विराजच्या वाकड्यात शिरला कशासाठी? अर्पितासाठी, अर्पिताच्या माहेरच्यांसाठी. समीरच्या आई, समीरने ना विराजला डिवचून सापाच्या शेपटीवर पाय दिलाय. आता विराज डंख केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही काहीही करू शकणार नाही. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट तुमच्या बर्बादीसाठी. काय काय झालं? ही पोरगी सतत माझ्या समीरला कुठल्या ना कुठल्या तरी अडचणीत टाकत असते. काय रागाने काय बघताय माझ्याकडे? तुमच्या त्या लाडक्या सुनेबद्दलच बोलते, अर्पिताबद्दल बोलते मी. वाटलंच आई, मी तरी वेळोवेळी तुला सावध करत असते, पण तुझ्या लक्षातच येत नाहीत गोष्टी. त्या अर्पिताने ना समीरला तिच्या ताब्यात ठेवलंय आई. तू सांगितल्याप्रमाणे निलांबरीला कॉल केलाय मी. आता पुढे काय करायचंय? आता या प्लॅनचा दुसरा भाग. जी भीती तू निलांबरीला घातलीयस
ती प्रत्यक्षात आणायची. अर्पिता मॅडम, आपल्याकडे वेळ खूप कमी आणि भरपूर काम आहेत आपल्याला. त्यामुळे तुम्ही मला आधीच सांगा कुठली कामं आत्ता करायची आहेत, कुठली कामं ऐन वेळेला करायची आहेत. असं नको व्हायला की ऐन वेळेला गडबड होते. हे काय करते निकू? आधीच या 2 घरांमध्ये इतके प्रॉब्लेम्स आहेत, इतके गैरसमज आहेत, आणि त्यात आता हे जर दोन्ही घरात कळलं तर काय होईल ना, याची तर कल्पना सुद्धा करवत नाहीये मला. जे सगळे असतील ना तर काम सोपं पडेल ना आपल्याला. अर्पिता मॅडम, अर्पिता मॅडम, अहो काय झालं? कसला विचार करताय तुम्ही? मी इतर कोणाला निकी आणि सलील भाऊजींबद्दल नाही सांगू शकत, पण यांना नक्कीच सांगू शकते. हे परिस्थिती समजूनही घेतील आणि त्या दोघांनाही समजवतील. अर्पिता मॅडम, काही टेन्शन आहे का? नाही म्हणजे मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. हं, मला अर्पिता तुम्हाला वहिनी. अरे, मनीषा, हळू हळू हळू, पडशील 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 पडशील. मनीषा कशी आहेस तू आणि कधी आलीस? अगं वहिनी, आले काय, निघाले मी. तुला भेटायसाठीच थांबले होते. अच्छा बरं, मग मी जातो, तू वहिनीला भेटा. अरे काय रे दादा, बघ ना वहिनी, हा असाच छळतो मला. अगं मला आवडतं तुला छळायला. वहिनी, अगं तुला ना काहीतरी दाखवायचंय. काय? हे बघ, आमच्या ह्यांनी माझ्यासाठी हे मंगळसूत्र केले. अगं सरप्राईज दिलं त्यांनी. छान आहे ग, खूपच सुंदर. मला तर एवढं छान वाटतंय ना. तुझ्या चेहऱ्यावरून कळतंय ते. लाजते बघ कशी, लाजते बघ कशी. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय वहिनी. माझ्यामुळे? हो, ते नाही का मी मागच्या महिन्यात भांडण करून माहेरी निघून आले होते. तू भांडून आली होतीस? अरे हो दादा, आमच्यात सतत भांडणं व्हायची. मी काही मागितलं ना ते नाहीच म्हणायचे, मग माझी चिडचिड व्हायची. तशी तू हट्टीच आहेस. काय रे दादा तू पण. आता नाही ना भांडत? अरे वहिनीनेच मला समजून सांगितलं की लग्न म्हणजे काय, लग्न टिकवण्यासाठी काय ऍडजस्टमेंट कराव्या लागतात. आपल्या जोडीदाराला खूप टेन्शन्स असतात, पण ते कधीच आपल्याला सांगत नाहीत. आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या कष्टामध्ये, प्रॉब्लेम्समध्ये आपण त्यांना साथ दिली पाहिजे. हे सगळं वहिनीनेच मला समजून सांगितलं. आणि वहिनी, तू जसं सांगितलंस तसंच मी वागले. आणि बघ, मी न मागता त्यांनी माझ्यासाठी हे मंगळसूत्र केले. बघितलंस, उगाच चिडचिड करत होतीस तू. मनीषा, आपण नवऱ्याला थोडंसं समजून घेतलं ना तर नवरा आपल्याला खूप समजून घेतो. असं रागवून, रुसवून आणि घर सोडून तर काही होत नाही, कळलं? पण ही समीरची अर्पिता आहे. नवरा म्हणून माझं नाव किती अभिमानानं मिरवतात अर्पिता मॅडम. आणि मी मात्र माझ्या नावाचं साधं मंगळसूत्रही त्यांच्या गळ्यात बांधू शकलो नाहीये. चल, मी निघते वहिनी. हो, काळजी घे. आणि भांडू नको परत. हं? नाही भांडणार. किती खुश दिसतेय ना मनीषा. अहो, ते मी मगाशी सांगत होते ना तुम्हाला. आपल्या घरनं आवाज आला का? हो, चल थांबो, इथं इथं थांब. हो, मी जाईन इथे. अगं सोडतो ना. नको, अरे ऑलरेडी खूप प्रॉब्लेम्स झाले, तर आता आपल्याला कोणी एकत्र पाहिलं तर उगाच इश्यू होईल. मी जाईन. हा चल.
निकी थोडा वेळ थांबशील प्लीज. सलील बराच वेळ झालाय, बाबांना औषधं द्यायची आहेत रे. औषधं द्यायची आहेत मग ठीक आहे, उद्या भेटू समर्पिता किचन मध्ये. बाबांची काळजी घ्या, ते तब्येत अपडाऊन होते अजून सो. आणि निकी तुला रात्री अपरात्री कधीही भेटावंसं वाटलं, बोलावंसं वाटलं तर प्लीज फोन कर, मी येईन. समजा मी केला आणि इतक्या रात्री तू कुठे चाललायस असं तुझ्या आईने विचारलं तर काय सांगशील? अरे बिंदास सांगीन, निकीला भेटायला चाललोय. पण ऑनेस्टली माहितीये का, हे गेले काही दिवस आपण जेव्हा बोलत नव्हतो ना, या फेज मध्ये मला खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे आय नेव्हर थॉट तू आणि आपलं हे नातं माझ्यासाठी एवढं महत्वाचं होईल. बघ ना, आपण काही दिवसांपूर्वी भेटलो होतो हॉस्पिटलमध्ये. इतक्या कमी दिवसात तू माझ्यासाठी इतकी महत्वाची बनलीस. दी बरोबर जे बोलणं झालं ते सलीलला सांगायला हवं. उद्या त्याला कुठलं सरप्राईज नको मिळाला. ओय ओय काय 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 विचार चालू आहेत? सलील ऍक्च्युली आज कल्याणी वहिनीचा कॉल. हा वहिनी, हो हो आले, मी बाहेरच आहे, 2 मिनिटात येते. सलील मी जाते, मला पळायला हवं, बाबांना औषधं द्यायची. पळते. बाय बाय बाय. टेक केअर. येस. मेसेज कर पोचून. हो. एवढ्यात पोचली? हॅलो राजसी, भाईचा मेसेज आलाय की त्याला उद्या हवाय, उद्याचा हफ्ता पुढचा. हा अर्ध्या तासात येऊ? ठीक आहे मी येतो. या डब्याचे 700-800 रुपये येतील ना ग? नाही ग, 500-600 पर्यंत मिळते. लिहून ठेव. हा. आणि ही परत बाई गो केवढी जड आहे गो. हिचे 1000 रुपये तर नक्की येतील. 1000? आई 700च्या वर कोणी देणार नाही, किती जुनी आहे ती. सांगते तेवढं लिहून ठेव. ग, चांगली कलई केलेली भांडी आहेत सगळी. तुला काय कळतंय? तुझ्यापेक्षा जास्त जग मी पाहिलंय, कळलं ना? हो, पण आत्ताचं जग नाही पाहिलंयस ना तू, त्यामुळे आत्ताच्या जगात काय चालू आहे ना हे तुला माहित नाहीये, त्यामुळे मीच सांगू शकते. 1000 रुपये म्हणे. आई, हा सगळं काय प्रकार आहे? आई, हा दागिन्यांचा डब्बा, त्याचे किती होतील सांग? बाई गो, खूप जुने दागिने आहेत माझ्या लग्नाच्या वेळेचे. सोन्याचं पाणी चढवलेले आहेत. 2-3 हजार तर नक्की येतील. आई, हा सगळा काय प्रकार आहे? तू ही सगळी जुनी भांडी का विकायला काढतेस? अगं बाई, आलात तुम्ही? कधी आलात? अगं अर्पिता, ये बस बस बस. अरे हिच्यासाठीच करते हे सगळं. म्हणजे? अरे असं काय करताय? हिच्या घरी पैशांची गरज आहे ना. तिचे बाबा आजारी आहेत, घरासाठी 5 लाख लागणार आहेत. आणि या सगळ्याचा मक्ता माझ्या मुलाने, माझ्या समीरने घेतलाय. मग एक आई म्हणून माझं कर्तव्य नाही का? मग म्हटलं काय करावं. चला, फुल नाही फुलाची पाकळी म्हणून घरातलं सगळं किडूक मिडूक विकावं आणि त्याचे पैसे तुला द्यावे. नाही, हे घरात ठेवून तरी काय उपयोग ना, पडूनच राहणार. निदान हिच्या घरच्यांसाठी तरी उपयोगी पडेल. आणि तेवढीच तुझी वणवण थोडी कमी होईल रे, है ना? म्हणजे मदतच होईल या सगळ्याची. काय ग दीदी? हा बरोबर आहे. आणि आपल्या घरातल्या 4 गोष्टी मागे राहिल्या ना तरी चालतील.
पण हिच्या घरचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. आता कसं बोललीस? आपले खिसे फटके राहिले ना तरी चालतील हं? पण हिच्या माहेरच्यांचे खिसे भरले पाहिजेत ना, म्हणून आम्ही हे सगळं विकतोय. म्हणजे दिदे, या घरचा मुलगा त्या घरचा जावई झाला आणि हे घर लिलावात निघालं, हो की नाही? हे दिदे, अजून काही निघतंय का बघू आणि ते पण विकून टाकू. चल चल चल. आई, त्याची काही गरज नाहीये. आम्ही बघतो काय करायचं ते. अरे असं काय करतोयस? आपल्या हातातलं सगळंच जात आहे ना, मग पूर्णपणे भुके कंगाल होऊन जाऊ काय? काय बडबड करतेस तू? हे मी तुला सांगितलं ना, काही गरज नाहीये हे सगळं करायची. आई, माझ्या घरी पैशांची गरज आहे हे खरं आहे, त्या पण अहो म्हणून आम्ही या घराचं नुकसान करून ते घर वाचवायला नाही जाणार. कोण तुझ्या डोक्यात नको त्या गोष्टी भरवतं काय माहिती. माझ्या डोक्यात भरत म्हणजे मी वाटेल ते बोलती. मी आता सगळं जे काही बोलले ते खोटं आहे. हिच्या घरी पैशांची गरज आहे हे खोटं आहे. हिचे बाबा आजारी आहेत हे खोटं आहे. हिचं घर वाचवण्यासाठी 5 लाख रुपये लागणार आहेत हे खोटं आहे. की पुन्हा तुझ्या त्या विराज बरोबर तुम्ही पंगा घेतलात हे खोटं आहे. बोला, हाता का गप्प बसलात? आणि त्यासाठी तू पैशाची मदत करणार आहेस, बरोबर ना? म्हणजे आपल्या घरातले प्रॉब्लेम्स ठेवले बाजूला, ते टाकून तू हिच्या घरच्यांची मदत करणार आहेस, बरोबर? आणि त्यासाठीच तू त्या निकीला कामावर ठेवलंस मला नको असताना. आणि आता तर काय, वा द बॉस विराज बरोबर तुम्ही दुश्मनीच घेतली. म्हणजे ते घर तर जाणारच आहे, हे घर सुद्धा जाऊ दे. आई, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी तयार आहे. फक्त माझ्या एका प्रश्नाचं मला उत्तर हवंय. हे 5 लाख रुपयांचं प्रकरण, विराज बरोबर झालेलं माझं भांडण, हे सगळं तुला कसं कळलं?